त्याचा फायदा व्हायचा। परंतु साहेब आता आमची विनंती आहे की साहेबराव कांबळे यांच्या माध्यमातून काँग्रेस देशापासून काम त्या भागामध्ये आहे। तरी दृश्य आपण पाहतोय साहेबराव कांबळे आणि त्यांच्या सोबत यवतमाळ मधल्या काही कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडतोय। साहेबराव कांबळे यांनी माघार घेतलेली होती। यवतमाळमधून शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत बिनविरोध, आणि त्यानंतर साहेबराव कांबळे यांचा आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होतोय। यावेळेला मंत्री संजय राठोड उपस्थित आहेत। स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा यवतमाळमधले स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होतोय। साहेबराव कांबळे हे काँग्रेसचे उमेदवार, त्यांची हकालपट्टी करण्यात आली, त्यांनी माघार घेतलेली होती आणि आता काँग्रेसचे हेच साहेबराव कांबळे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतायत। साहेबराव कांबळे यांच्यासोबत यवतमाळमधल्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा सुद्धा शिवसेनेत पक्षप्रवेश होतोय। यावेळेला मंत्री संजय राठोड सुद्धा उपस्थित आहेत। माघार घेतलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांवर हकालपट्टीची म्हणजे त्यांच्या निलंबनाची कारवाई पक्षानं केलेली होती। त्यानंतर काँग्रेसचे हेच साहेबराव कांबळे आता शिवसेनेत प्रवेश त्यांनी केलेला आहे। त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडतो।